प्रथमेश परबांना बोलवलं नव्हतं, ते माझ्या प्रेमापोटी आले होते. खूप चांगला प्रतिसाद आहे रॅलीमध्ये. पण बरेचसे लोक येऊन भेटले, बरेचशा लोकांनी शुभेच्छा दिल्या, बरेचशा लोकांनी ती रॅली बघितली आणि आनंद व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यामधनं आणि मुंबईपर्यंत एक चांगलं अद्ययावत शूटिंग रेंज मी माझ्या प्रभागामध्ये उद्घाटन करून आता लोकांना अवेलेबल करून दिलं. आताच म्हणजे 1 महिन्यापूर्वी ते अवेलेबल करून दिलं. खूप सुंदर असं शूटिंग रेंज बनवलेलं आहे. निश्चितपणे होईल, कारण महिला महापालिकेत जेवढ्या महिला निवडून येतात तर एकमेकींना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि चांगल्या प्रकारे सहकार्य करून काम करत असतात. दादा, तुमच्या शिवसेनेचा पॅनल आहे. प्रभाग क्रमांक 6 मधून तुम्ही अधिकृत उमेदवार आहात आणि आता जर प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत, तर एकंदरीतच रणधुमाळी पाहता सगळीकडे सगळेच पक्षाचे नेते पाहिले, कुठलेही निवडणूक लढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहेत प्रचार करण्यासाठी. तुम्हीही काल तुमची एक भव्य अशी रॅली निघाली होती, त्यामध्ये सिने अभिनेते प्रथमेश परब यांना तुम्ही बोलवला होता. तर कसा प्रतिसाद आहे एकंदरीतच नागरिकांचा? प्रथम मी गोष्ट क्लिअर करतो. प्रथमेश परबांना बोलवलं नव्हतं, ते माझ्या प्रेमापोटी आले होते. ते माझे चांगले मित्र पण आहेत आणि काही बॉलिवूडचे काही लोक जे आहेत किंवा मराठी ऍक्टर्स आहेत, ते चांगल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. माझ्या प्रत्येक इलेक्शनला बॉलिवूड किंवा ह्याच्यामधनं कोणी ना कोणीतरी येत असतो. हे तुमची आणि खासियत आहे ती. हा, आणि दुसरं असं आहे का, हे जे आता प्रचार यंत्रणा जी आहे ती हळूहळू सगळ्यांचीच हायटेक होत चाललेली आहे. तर ज्या पद्धतीने युग चाललेलं आहे त्या पद्धतीने प्रचार यंत्रणा चालवायला पाहिजे. जुना प्रचार होता, आपण हाताने बॅनर बनवायचो, हाताने सगळं करायचो. आता ते गेलेले आहे प्रचार. आता प्रिंटेड आहे, आता डिजिटल आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता आलेल्या आहेत प्रचारामध्ये. प्रत्येक म्हणजे काळानुसार आपण बदललं पाहिजे, हा नियम. आता जर पाहिलं तर तुम्ही डोर टू डोर जाऊन प्रचार करत आहात, तेव्हा कसा नागरिकांचा प्रतिसाद मिळतो? आता काल जर पाहिलं तर काल रविवार होता, त्यामुळे सुशिक्षित नोकरदार वर्ग तुम्हाला घरी भेटला असेल, तर त्यांचा कसा प्रतिसाद होता? आणि खूप चांगला प्रतिसाद आहे रॅलीमध्ये. पण बरेचसे लोक येऊन भेटले, बरेचशा लोकांनी शुभेच्छा दिल्या, बरेचशा लोकांनी ही रॅली बघितली आणि आनंद व्यक्त केला. एक मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह लोकांमध्ये पण आहे. आता जर पाहिलं गेलं तर तुमच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे किंवा अनेक वर्षांपासून तुम्ही नगरसेवक म्हणून कार्यरत राहिलेले आहात. त्यामुळे अनेक विकासाची कामं तुमच्या याच्याने मार्गी लागलेली आहेत. पण आता जर मागच्या 4 वर्षांचा विचार केला तर प्रशासक लागलं होतं, त्यामुळे कोणीही नगरसेवक नव्हतं किंवा अनेक कामं प्रलंबित राहिलेली. तर कोणती विकासाची कामं तुम्ही आता प्राधान्याने कराल? नाही, प्रथम तर एक गोष्ट सांगू का, ज्या वेळेला प्रशासन बसलं होतं त्यावेळेला आमच्याकडे आमदार आणि खासदार निधी मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि आमच्याकडे उलट महानगरपालिका संपुष्टात आल्यानंतर त्यानंतर कामं मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आमदार आणि खासदारांनी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिली त्याच्यामधनं अनेक विकास कामं केली. एक शूटिंग रेंज यातलं उदाहरण आहे. ठाणे जिल्ह्यामधनं आणि मुंबईपर्यंत एक चांगलं अद्ययावत शूटिंग रेंज मी माझ्या प्रभागामध्ये उद्घाटन करून आता लोकांना अवेलेबल करून दिलं. आताच म्हणजे 1 महिन्यापूर्वी ते अवेलेबल करून दिलं. खूप सुंदर असं शूटिंग रेंज बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे एक बॉक्सिंग रिंगचं, नॅशनल लेवलचं बॉक्सिंग रिंगचं काम चालू आहे. इलेक्शन संपलं का 1-2 महिन्यामध्ये तेही सुरू करणार आहोत. असे अनेक म्हणजे एक माझ्याकडे ह्याचं बॅडमिंटन कोर्ट मंजूर झालेले आहेत. त्याचंही काम वर्क ऑर्डर झालेली आहे. त्याचंही काम लवकरात लवकर सुरू. म्हणजे इलेक्शन कालावधीमध्ये काही कामं सुरू करता येत नाही. नाहीतर त्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. बॅडमिंटन कोर्ट असेल किंवा बॉक्सिंग रिंग असेल, या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर नागरिकांना मिळणार आहेत. ओके. तरी तुम्ही एक महिला उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या आहात आणि तुम्हीही याआधी नगरसेविका होतात. तर तुमच्या माध्यमातून तुम्ही महिलांसाठी कोणत्या प्रश्नाची प्रामुख्याने मार्गी लावाल? महिलांसाठी प्रामुख्याने आतापर्यंत आम्ही महिला सक्षमीकरणावर भर दिलेला होता, महिलांना स्वावलंबी बनवण्यावर भर दिला होता. तर इथून पुढे मोठं भव्य असं महिला उद्योग केंद्र कसं उभारता येईल आणि तिथे जास्तीत जास्त महिलांना कसं सामावून घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आतापर्यंत महिलांसाठी अशी कोणती कामं केलेली आहेत काही ज्यामुळे महिला तुमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत? आम्ही ज्यावेळेस पहिल्या इलेक्शनमध्ये निवडून आलो त्यावेळेस आम्ही सुवर्ण जयंती अंतर्गत बीपीएलचे बचत गट स्थापन केले आणि त्याच्यानंतर महिला या हळूहळू लघु उद्योग त्यांनी चालू केले आणि त्या स्वतःच्या पायावर चांगल्यापणे उभ्या राहू शकल्या. हा एक चांगला उपक्रम आहे आमच्या याचा. ताई, आता जर पाहायला गेलं तर तुमचा जो पॅनल आहे त्या पॅनलमध्ये 3 महिला उमेदवार आहेत.
त्यामुळे जर आपण पाहिलं तर महिलांची ताकद जास्ती प्रमाणात आहे की आता 50% आरक्षण म्हटलं जाते, तर महानगरपालिकेमध्ये याचा फायदा होईल. निश्चितपणे होईल, कारण महिला महापालिकेत जेवढ्या महिला निवडून येतात तर एकमेकींना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि चांगल्या प्रकारे सहकार्य करून काम करत असतात. नागरिकांना एवढंच आवाहन करेन का लोकशाहीने तुम्हाला दिलेला अधिकार आहे, संविधानाने तुम्हाला जो मतदानाचा अधिकार आहे दिलेला आहे, तो लोकशाही टिकवण्यासाठी तुम्ही मतदान करणं खूप गरजेचं आहे. मी एवढंच विनंती करेन नागरिकांना का तुम्ही मतदान करा आणि मतदान करताना निश्चित काही क्रायटेरिया असतात. उमेदवाराचं शिक्षण, उमेदवाराचं काम आणि विकास कामं काय केले यावरती उमेदवारांनी किती पद्धतीने कुठल्या पद्धतीने ही कामं पूर्ण केलेली आहेत हे सगळं बघून मला तर वाटतं नागरिकांनी हे सगळं बघून मतदान करा.